नमस्कार मंडळी. तर आज आपण आलेलो आहोत आमच्या घराच्या जवळच्या शेतात आणि कांद्याची खुरपणी चालू आहे. कांद्यात खूप सारं गवत आहे, तणनाशक मारूनही गवत मेलेले नाहीये. आणि आमच्या शेतकरी महिलांचं काहीतरी म्हणणं आहे, नेमकं काय म्हणणं आहे ते आपण बघूया. तर अनिता ताई, काय वाटतं तुम्हाला? काय म्हणायचं होतं तुम्हाला? बोला ना, काय म्हणायचं होतं तुम्हाला? आम्ही सकाळी 6-8 वाजल्यापासून शेतामध्ये काम करण्यास येतो. आम्ही घरचं काम करून शेतात बाहेर मजुरीला सुद्धा जातो. घरी शेतात 1 एकर कांदे केले. तणनाशक ते सगळा खर्च जर काढला तर आम्हाला त्याच्यात काहीच 1000 रुपये शेतकरी आम्हाला ते हे बाजार देतात, पण आम्हाला त्याच्यात काहीच परवडत नाही. आम्ही सगळं मोलमजुरी करून पोरांचं शिक्षण सगळं भागवतो. 1 एकर कांद्याला कमीत कमी 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. पण आम्हाला जर 1000 रुपये शेतकऱ्याला कांद्याला बाजार देतात तर आम्हाला त्याच्यात काय परवडतं? 2 वेळा खुरपणी करायला लागती, 10,000 रुपये एकरनी कांदे लावायला लागत्या. आम्ही दररोजचं शेतामध्ये काम करतो. बोला शैला ताई, तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे, आम्ही 8 वाजल्यापासून वावरात येतो, तर आम्हाला जशी काय 250 रुपये मजुरीनं माणसं घेतो आम्ही शेतामध्ये. 1 एकर कांदे, त्याच्यामध्ये तणनाशक ना ते गवत सुद्धा मिळालं नाही. हे तणनाशक ते कसं तयार करते हे सुद्धा आम्हाला सांगता नाही. शेतकऱ्याकडून पैसे घेत्या आणि याच्यामध्ये आम्ही खतं बी टाकायचे आणि आज 1000 रुपये बाजार देते. 1000 रुपयानं आमच्या मुलांचं शिक्षण, घरातलं खर्च, हे आमचं आजारी बिजारी पडलं, हे आम्ही कुठून एवढं भागवायचं? आम्हाला कमीत कमी 4000 रुपये कांद्याला भाव द्यायला पाहिजे, एवढीच आमची शेतकऱ्याची अपेक्षा आहे. आणि घरी गाय आहे आमच्या, गायांचं बघायला लागतं, मुलांचं शिक्षण आहे, परत आमच्यावालं थोडंसं कोंबड्यांचा व्यवसाय आहे. आम्हाला सगळं बघायला लागत आणि याच्यामध्ये दुधाला भरपूर बाजार आहे का तुमच्या? दुधाला बाजार सुद्धा नाही आहे. कधी कधी आम्हाला ते वेळेवर दूध सुद्धा सुईचं घेती नाही. आज काय अशी फॅट लागली, उद्या तशी लागली. हे 35 रुपयानं आम्हाला कमीत कमी 40 ना बाजार द्यायला पाहिजे. आम्हाला हे 25-30 ना बाजार द्यात्या. 25 रुपये लिटर ना बाजार आहे. आम्हाला हे परवडतं का? खाद्य परवडत नाही. खाद्याचे बाजार आहे 2000 रुपये पोत. काय करायचं या शेतकऱ्यांनी? हे का नाही सरकार, काही सरकारने शेतकऱ्यांचं काही लाज राखा ना. जर खरंच तुम्हाला हे शेतकरी महिलांच्या व्यथा समजत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.